नमस्कार रसिक श्रोते हो. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं त्याप्रमाणे आमच्या घराच्या शेजारच्या प्लॉटवरती अजूनही बांधकाम चालू आहे. तर त्याचा आवाज येत राहील कदाचित मधूनमधून. आणि अगदी माझा नाईलाज आहे हे. बांधकाम वर्षभर तरी चालू राहील तोपर्यंत तर मी थांबू शकत नाही. तर क्षमस्व, थोडं सांभाळून घ्या. आपण ऐकत आहोत नारायण धारप यांची कथा, तळघरातलं चांदीच्या पिंजऱ्यातलं ते. कथासंग्रहाचं नाव आहे रत्नपंचक. आपण 2 भाग ऐकले. मोहनला त्याच्या प्राचीन भल्या मोठ्या वाड्याच्या तळघरामध्ये काही विचित्र अनुभव येतात. नंतर त्याच्या वडिलांचा मृत्यू होतो. अरुंधतीला काही त्रास होऊ नये म्हणून, केवळ तिच्या रक्षणासाठी म्हणून तो आपला विवाह पुढे ढकलायचं ठरवतो. तो उपाय काहीही करून घ्यायला तयार नव्हता. पण अरुंधती मात्र गप्प बसलेली नव्हती. आपण आता ऐकतो आहोत अरुंधतीचं मनोगत आणि तिने कोणती कृती केली, काय केलं हे आपण ऐकूया. तळघरातलं चांदीच्या पिंजऱ्यातलं ते. आता मोहनच्या प्रकरणात प्रत्यक्ष हस्तक्षेप करायचा की नाही याचा निर्णय करायची वेळ आली होती. आणि मी खरोखरच सर्व बाजूंनी विचार केला. शेवटी माझी खात्री पटली की मोहनची भावी पत्नी या नात्याने माझं ते कर्तव्य होतं आणि मला तो अधिकारही होता. माझा स्वभावच असा आहे की एकदा मनाशी एखाद्या कृतीचा निर्णय झाला की मग अजिबात कालव्यय मी करीत नाही. डॉक्टर पटेल यांचा नंबर मी फिरवला. अपेक्षेप्रमाणे फोनवर त्यांची रिसेप्शनिस्ट आली. 2 दिवसांनंतरची संध्याकाळी 6ची अपॉइंटमेंट मिळाली. मग मोहनला फोन लावला. जमलं तर संध्याकाळी त्याच्याकडे जायचा विचार होता, पण त्याच्या मीटिंग चालू होत्या. संभाषण तेवढ्यावरच थांबवलं. डॉक्टर पटेल यांचं क्लिनिक एक आधुनिक हॉस्पिटलच्या 4थ्या माळ्यावर होतं. तो सर्व माळाच पेडियाट्रिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, स्किन अँड व्हीडी अशा स्पेशालिस्टांच्या ऑफिसांनी भरून गेलेला होता. हिवाळ्याचे दिवस. प्रकाश एव्हानाच गेला होता. अंगावर एक शाल घेण्या इतपत गारवा जाणवत होता. बरोबर 6:15ला माझं नाव पुकारलं गेलं. डॉक्टरांचे दवाखाने आजकाल अत्यंत कलात्मक पद्धतीने डेकोरेट केलेले असतात. या सर्व रंगसंगतीकडे, कलाकुसरीकडे, कृत्रिम फुलं, लॅमिनेट्स, आधुनिक चित्र या सगळ्यांकडे लक्ष देण्याची भेटायला येणाऱ्यांची मनस्थिती असते का, याचा त्यांनी कधी विचार तरी केला असेल का? कदाचित त्यांच्याही व्यवसायात स्पर्धा असेल. रिसेप्शनिस्टच्या खुणेप्रमाणे मधल्या विभागणाऱ्या दरवाजातून मी आत गेले. डॉक्टर पटेल यांच्या टेबलासमोर बसले होते. उमद व्यक्तिमत्व, हसरा चेहरा. मिस जयकर, या बसा. समोरच्या खुर्चीकडे त्यांनी हात केला. कसं आणि काय बोलायचं हे मी आधीच मनाशी ठरवलं होतं. खुर्चीत बसता बसता मी म्हणाले, डॉक्टर, ही भेट जरा वेगळ्या कारणासाठी आहे. आता तुम्ही मला किती वेळ देऊ शकाल? तुम्हाला हवा तेवढा वेळ तुम्ही घ्या मिस जयकर. डॉक्टर, प्लीज मला अरुंधती म्हणा. ठीक आहे अरुंधती, तर तुला हवा तेवढा वेळ तू घे, डॉक्टर हसत म्हणाले. डॉक्टर, इथे माझे एक अगदी जवळचे मित्र आहेत. त्यांनी मला एक मोठी विलक्षण हकीकत सांगितली आहे. त्यानंतरही त्यांना आलेले काही विलक्षण अनुभव सांगितले आहेत. इतर कोणी त्रयस्थाजवळ मी या गोष्टींची वाच्यता करू नये अशी त्यांची मनोमन इच्छा आहे.
पण ती डावलून मी तुम्हाला ती सर्व हकीकत सांगणार आहे. आपल्यातील सर्व संभाषण संपूर्ण कॉन्फिडेन्शियल राहील याची तुम्ही मला हमी देता? ऑफकोर्स, त्या बाबतीत तू अगदी निश्चिंत राहा. मोहनने मला सांगितलेली सर्व हकीकत मी त्यांना सांगितली आणि त्याच्या बाबांच्या मृत्यूनंतर त्याला आलेले अनुभवही मी त्यांना सांगितले. डॉक्टर, ही भेट वेगळ्या कारणासाठी आहे असं मी म्हटलं. त्याचं कारण असं आहे की मी मोहनला उपचारासाठी तुमच्याकडे आणणार नाही आहे. मग तुमची भेट कशासाठी घेतली? त्याच्या हकीकतेबद्दल तुमचं स्पष्ट मत सांगा. मानवी मनोव्यापाराची तुम्हाला संपूर्ण माहिती आहे. तुम्ही विचारण्याआधीच मी सांगते, मोहनच्या शब्दांवर माझा संपूर्ण विश्वास आहे. त्याचे अनुभव खरे आहेत असं नाही मी म्हणत, पण त्याला स्वतःला असे अनुभव आले आहेत अशी खात्री आहे आणि त्यावर मी विश्वास ठेवते. अरुंधती, माझ्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तू आधीच दिली आहेस. प्रत्येक माणूस ज्या एका संस्कृतीत वाढतो त्या संस्कृतीचे काही परंपरागत विश्वास असतात, काही श्रद्धा असतात. कळत न कळत माणूस त्यांचा स्वीकार करीत असतो, क्वचित अव्यक्त पातळीवर. शिवाय आणखीन एक पहा, अपत्याच्या घडणीत आई आणि वडील या दोघांच्या जीन्स काही प्रमाणात येत असतात. जसे शारीरिक गुणधर्म तसेच मानसिक स्वभाव विशेषही पुढच्या पिढीत उतरतात. मी असं सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की या नाना मार्गांनी माणसाच्या मनाची जडणघडण होत असते. तेव्हा वडिलांच्या हकीकतीवर मोहनचा विश्वास बसला यात नवल नाही. पुढचा प्रश्न जरा नाजूक आहे. त्याने वर्णन केलेल्या त्या तळघरात तू प्रत्यक्ष गेली नाहीस? नाही ना गेलेली? नाही. मी एकदा त्याला सुचवलं सुद्धा होतं की मीच तिथे एकदा जावं, पण त्याने त्या सूचनेस अगदी ठाम विरोध केला. आणि तेच तळघर आपण बंद करून टाकलं आहे असं तो म्हणतो. हो, मला हे लक्षण चांगलं वाटत नाही. अशा अर्थी की जर तळघरात खरोखर काही नसेलच, सर्वच त्याचे भास असतील, तर इतरांपासून ती गोष्ट लपवण्यासाठी सुद्धा तळघर बंद करण्याचा हा उद्योग असेल. पण डॉक्टर, म्हणजे मोहन नाही, तो हे जाणून बुजून करत नाही आहे. त्याच्या मनातल्या वक्र तर्कमार्गानेच त्याचं मन चाललेलं आहे. त्याच्या मते ती जुनी रूढीची शृंखला तोडण्यासाठी तो तळघर बंद करीत आहे. पण शेवटी त्याच्या या कृतीचा परिणाम काय झाला? त्याच्या शब्दांचा खरेखोटेपणा पडताळून पाहण्याचा कोणताही मार्ग त्याने इतरांना उघडा ठेवलेला नाही. पण डॉक्टर, मी म्हणाले, माझ्या मनातल्या एका शंकेचं उत्तर द्याल का? मोहनच्या बाबांच्या मृत्यूच्या पूर्वी कितीतरी दिवस त्याच्या बाबांनी आपल्या निधनाची तारीख मोहनला सांगितली होती आणि हे प्रत्यक्ष मोहननेही मला सांगितले. नोव्हेंबरच्या अखेरीस मी भारतात परत आल्यावर त्याच्या वडिलांच्या निधनाच्या आधी 3-4 दिवस. डॉक्टर, मला मोहनला खोटं ठरवायचं नाही आहे. मी एका वेगळ्याच कारणासाठी आज तुमची भेट घेतली. मानसशास्त्र हे काही भौतिक, रसायन, गणित यांच्यासारखं अचल नियमांच्या चौकटीत बंदिस्त केलेलं नाही. त्या शास्त्राच्या सीमा सतत बदलत आहेत, रुंदावत आहेत. स्पष्टीकरणास सर्वस्वी अशक्य अशा काही अनुभवांची नोंद तुमच्याकडे झाली आहे का? डॉक्टर पटेल अतिशय शार्प होते. तुझे विचार कोणत्या मार्गाने जात आहेत याची मला कल्पना आली आहे. अरुंधती, मोहनच्या हकीकतीत काही तथ्य असण्याची शक्यता आहे का याचा तू शोध घेतेस.
ठीक आहे, तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे. या स्पष्टीकरणास अशक्य अशी एखादी घटना आढळली तर स्पष्टीकरणास अशक्य असं लेबल लावून मी ते अडगळीत टाकतो, विसरून जातो. तिचं स्पष्टीकरण शोधण्याची खटपट करत नाही. पण पण असे कोणीतरी असतीलच, नाही का? मी हलकेच विचारलं. डॉक्टर काही वेळ काही बोललेच नाही. डॉक्टर, एका अर्थी हे तुमचे प्रतिस्पर्धीच आहेत, नाही का? ज्या अनुभवांना तुम्ही भ्रम, भास, डिल्युजन अशी नावं ठेवतात, त्यांनाच हे लोक साक्षात्कार, गुरुकृपा, शाप, पछाडणं असं म्हणतात. त्यांना हे उपपत्ती, व्याप्ती, व्याधी, उपशास्त्र असं शास्त्र आहे. त्याच्या खंडनासाठी तरी तुम्ही त्याचा अभ्यास केलेला असणारच. अरुंधती, तू म्हणजे एक रत्न आहेस, रत्न. डॉक्टर हसत म्हणाले. तू सांगितलेलं काहीही मी मान्य करणार नाही. तू गेल्यावर सर्व काही पार विसरून जाणार आहे. आणि तरीही एक नाव तुला सांगणार आहे. फक्त नाव, इतर काहीही नाही. जयदेव. आमची मुलाखत संपली होती. डॉक्टरांचे आभार मानून मी त्यांचा निरोप घेतला. जयदेव हे नाव मी चौकशी करायला लागताच मला समजलं की कितीतरी जणांना परिचित होतं. त्यांचा पत्ताही अनेकांना माहीत होता. आणि महत्त्वाची गोष्ट, तिथे सर्वांना प्रवेश होता. भेटीचा दिवस, वेळ इत्यादी कोणतेही सोपस्कार नव्हते. अर्थात पत्ता कळताच त्याच संध्याकाळी मी त्या पत्त्यावर गेले. नंतरच्या स्मृतींचा पहिल्या मानसिक कल्पनांवर खूपच परिणाम होतो. जयदेवांशी नंतर निकटचा परिचय झाला. त्यांच्या बंगल्याला खूप वेळा भेटी द्याव्या लागल्या. अजूनही ते गावात आले आहेत असं कळताच मी अगदी आवर्जून 5-7 मिनिटांसाठी तरी तिथे जातेच. यानंतरच्या अनुभवांचा प्रथम भेटीच्या इम्प्रेशनच्या आठवणीवर परिणाम झाल्याखेरीज कसा राहील? पण त्याला इलाज नाही. मला देण्यात आलेला पत्ता एका उच्चवर्गीय वसाहतीतील बंगल्याचा होता. बंगल्याच्या प्रशस्त आवारात बरीच वाहनं उभी होती. बंगला पांढऱ्या शुभ्र रंगाचा दुमजली होता. प्रवेशद्वाराच्या अंगाला एक मोठा हॉल होता. व्हरांड्यातून हॉलमध्ये जाणारी 2-3 दारं होती. बाहेर बूट चपलांचे अनेक जोड होते. मी एका दारातून आत डोकावून पाहिलं. मागच्या भिंतीपाशी खुर्च्यांचीही रांग होती. खुर्च्यांवरून आणि खालच्या जाजमावर अनेक स्त्री पुरुष बसले होते. हॉलच्या सर्व दारं खिडक्या उघड्या होत्या. शिवाय आतही दिवे लावलेले होते. वातावरणात प्रकाश होता, सुगंध होता, उल्हास होता, आनंद होता. कोणत्याही कारणाशिवाय मनात अनाहूतपणे आलेली ही निखळ आनंदाची भावना होती. मागच्या रांगेतल्या एका खुर्चीवर मी बसले. किती छान वाटत होतं. शब्द साधे वाटतात, पण अगदी खरे आहेत. किती छान वाटत होतं. आसपास आणि खाली सर्व वयांचे आणि समाजातील सर्व थरातले लोक बसले होते. काही समस्या उद्भवली म्हणून आलेले किती, आणि निव्वळ कुतूहलापायी आलेले किती. लोकांच्या चेहऱ्यावरून नजर फिरवून कोठे काही व्यग्रतेच्या, काळजीच्या खुणा दिसत आहेत का हे पाहण्याचा मी प्रयत्न केला. पण दुसऱ्या क्षणी मला शरम वाटून मी नजर बाहेर फिरवली. त्यांच्या दुःख, काळजी, चिंता यांची चिरफाड करून माझं मनोरंजन करण्याचा मला काय अधिकार होता? एकाएकी सर्व समुदायात जराशी हलचल माजली. समोरच्या भिंतीतला एक पडदा दूर करून आधी एक वयस्क जोडपं आणि त्यांच्या मागोमाग एक असे 3 बाहेर आले.
आणि नवलाची गोष्ट म्हणजे कोणीही काहीही न सांगताही मी ओळखलं की मागून बाहेर आले होते तेच होते जयदेव. त्यांची शरीरयष्टी धिप्पाड होती. अंगावर शुभ्र पांढऱ्या रंगाचा सफारी होता, पण लक्ष वेधून घेत होता तो त्यांचा सहास्य चेहरा. त्या चेहऱ्यात काय नव्हतं? विलक्षण आत्मविश्वास होता, सौहार्द होतं, धीर होता, आधार होता. सर्वजण उठून उभे राहत दिवाणखान्याच्या मध्यभागी आले होते आणि जयदेव त्यांच्यात फिरत होते, मिसळत होते, कोणाकोणाचं अभिनंदन स्वीकारत होते, कोणाकोणाशी 2 शब्द बोलत होते. 5-1 मिनिटात ते परत त्या पडद्यातून आत गेले आणि त्यांच्या मागोमाग एक प्रौढ स्त्री आत गेली. ह्या जर अपॉइंटमेंट असतील त्या कशा ठरवल्या जातात ह्याचं मी मनाशी नवल करीत असतानाच शुभ्र पांढऱ्या साडीतील एक वृद्ध स्त्री माझ्यापाशी येऊन उभी राहिली. तुम्हाला जयदेवांची गाठ घ्यायची आहे का? तिने विचारलं. हो. तिने एक लहानसा कागद माझ्या पुढे ठेवला. यावर तुमचं नाव लिहून द्या. तुमची वेळ आली की मी तुम्हाला खूण करेन. ती म्हणाली. मी माझं नाव लिहून दिलं. दिवाणखान्यात माझी टर्न यायची वाट पाहत मला खूपच वेळ बसावं लागलं. पण नवलाची गोष्ट म्हणजे तो वेळ अजिबात कंटाळवाणा गेला नाही. आणखीन विशेष म्हणजे मनोरंजनाची कोणतीही बाह्य साधनं तिथे नव्हती. वर्तमानपत्र, मासिकं नव्हती. कोणतंही संगीत कानावर येत नव्हतं. गप्पा मारायलाही कोणी बरोबर नव्हतं. पण कंटाळा आला नाही ही गोष्ट खरी आहे. शेवटी त्या वृद्ध स्त्रीने हात हलवून मला खूण केली आणि तो पडदा सारून मी आत गेले. आत काय पाहायला मिळेल याची काहीच अपेक्षा नव्हती आणि छातीत जराशी धडधड होतच होती. पण आत पाय टाकताच लक्षात आलं की आपल्याला धास्तावायचं काहीच कारण नव्हतं. खोलीत मंद सोनेरी प्रकाश होता. गोल्डन ब्राऊन रंगाच्या अपहोल्स्ट्रीचे कोच दिवाण होते. त्यांच्यातल्याच एकावर जयदेव बसले होते. समोरच्या कोचाकडे त्यांनी हात केला. त्यांना काय आणि कसं सांगायचं यावर बराच वेळ विचार करून मी मनाशी शब्दांची जुळणी केली होती. कोणाला काही चमत्कारिक अनुभव आले किंवा समस्या उभ्या राहिल्या तर आपण मदत करता, म्हणून मी आपल्याकडे आले. मोहन या नावाचा माझा एक मित्र आहे. त्याची हकीकत आणि त्याचे अनुभव दोन्ही विलक्षण आहेत. पण मी आपल्याकडे आलेली आहे हे त्याला माहीत नाही. त्याचा या गोष्टीला सक्त विरोध आहे. तेव्हा हात वर करून जरासे हसत जयदेव म्हणाले, जयकर, अरुंधती जयकर, नाही का? अरुंधती, तुझ्या मनात जे काही आहे ते तू मला केवळ सांगितल्याने कोणतंही नुकसान होणार नाही आणि कोणालाही राग येण्याचं काहीही कारण नाही. तेव्हा निसंकोचपणे सांग. त्या क्षणी काय झालं? मनाच्या साऱ्या खिडक्या खोलल्यासारख्या झाल्या. वाचेवरची बंधनं तटातटात तुटल्यासारखी झाली. या क्षणापर्यंतच सर्व काही मी जयदेवानं सांगितलं. शेवटी मी म्हणाले, जयदेव, मला तर अशी भीती वाटते की मोहन अनेक गोष्टी गृहीत धरून चालला आहे. पण त्यात त्याची काहीतरी गफलत होते. तो पिंजऱ्यातला असे 2 प्रतिस्पर्धी मानले तर मोहनला दोघांच्याही शक्तीचा खरा अंदाज आलेला नाही. मोहनला काहीतरी भयानक धोका आहे. एकाएकी माझ्या डोळ्यात पाणी आलं. हे काय? मी मनाशी नवल करीत होते. मला हे बोलायचं नव्हतं, पण जरा विचार केला आणि मला समजलं हेच माझ्या अंतर्मनातले खरे विचार आहेत.
दुसऱ्याही एका गोष्टीचं मला नवल वाटत होतं. त्या डॉक्टर पटेलांशी बोलताना क्षणोक्षणी मनात शंका येत होती. यांचा आपल्या शब्दावर विश्वास बसेल का? आणि या क्षणी असला विचार क्षणभरसुद्धा मनात आला नव्हता. जणू माझ्या मनाची जडणघडणच जयदेवांच्या सान्निध्यात बदलत होती. आणि तरी अजून ते एक शब्दही बोलले नव्हते. माझं सगळं सांगणं संपल्यावर काही वेळ जयदेव काहीच बोलले नाहीत. मग ते म्हणाले, मी काय करावं अशा अपेक्षेने तू इथे आली होतीस? फक्त तुमच्या कानावर ही हकीकत घालायची होती, मी प्रांजळपणे म्हणाले. मी स्वतः तर यात पुरी अनभिज्ञ आहे आणि तुमच्यासारख्यांना काही सांगण्याची तर माझी मुळीच लायकी नाही. मी फक्त काहीतरी मदत होईल या आशेने तुमच्याकडे आले आहे. मोहनच्या हकीकतीवर तुझ्यावर विश्वास आहे, पण मोहनवरच्या विश्वासाचीच ती दुसरी बाजू आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे याचा आधी शोध घ्यायला हवा. पण जयदेव, या गोष्टी शक्य आहेत का? विश्वातल्या शक्यतेवर मर्यादा घालणारे आपण कोण? आपल्या विश्वासावर जग थोडंच चाललेलं आहे. शेवटी मानव हा या विश्वासा अत्यंत अल्प असा अंश आहे. मानवाच्या आकलनापलीकडे विश्वाचा पसारा अनेक दिशांना आणि अनेक मितींमधून पसरत गेलेला आहे. पण असू दे, ही वृक्ष आणि तात्विक चर्चा आता आवश्यक नाही. आपल्याला मोहनच्या वाड्यात जायला हवं, ते तळघर तपासून पाहायला हवं. पण मोहनने तर ते तळघर सीलबंद केलं आहे. जरासे हसत जयदेव म्हणाले, अरुंधती, आता तू माझ्यावर सर्व काही सोपव. 3 दिवसांनी परत याच वेळी इथे ये. त्यांचा आत्मविश्वास किती प्रखर होता. अगदी शेवटच्या क्षणी त्यांना ते विचारायचं मला सुचलं. विचारलं नसतं तर शिष्टाचाराचा केवढा भंग झाला असता. जयदेव, तुम्हाला कसं विचारावं याचा प्रश्नच पडला आहे. माझी काही चूक होत असली तर मला क्षमा करा. हे उघड आहे की अनेक जण आपल्याकडे मदतीसाठी येत असतात. दिवसाचा कदाचित सर्व वेळ या लोकांसाठीच तुम्हाला खर्च करावा लागत असेल. या मदतीबद्दल जयदेवांच्या चेहऱ्यावरचं हास्य आता आणखीन स्पष्ट झालं होतं. अरुंधती, तू पैशाबद्दल बोलतेस हो ना? मग 2 गोष्टी सांगतो, त्या ध्यानात ठेव. पहिली म्हणजे मी तुझ्यासाठी किंवा तुझा तो मित्र मोहन त्याच्यासाठी काहीच केलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, ईश्वराच्या कृपेने मला कशाचीही ददात नाही. आपण आतापुरता हा विषय इथेच संपूया. ओके? तू आता निश्चिंत मनाने घरी जा. विषय त्यांनी किती कौशल्याने हाताळला होता. त्यांना नमस्कार करून मी त्यांचा निरोप घेतला आणि बाहेर आले. त्यांना भेटण्यासाठी लोक थांबलेलेच होते. एव्हाना खूप रात्र झाली होती. घरी फोन करून मी गाडी मागवून घेतली. गाडी येईपर्यंत दिवाणखान्यात बसून होते. शिरावरचं केवढं तरी ओझं उतरलं होतं. जयदेवांची भेट घेतली ही फार फार चांगली गोष्ट केली. माझी खात्री झाली होती. आता जयदेव ह्या व्यक्तिरेखेचं मनोगत ऐकूया. जयदेवांना ओळखणारे असंख्य होते, पण त्यांच्याविषयीची माहिती कोणालाच नव्हती. शहरात आले तर त्या वृद्ध स्त्रीच्या बंगल्यावर त्यांचा मुक्काम असे. दिवसाचे सर्व तास ते लोकांना मदतीसाठी उपलब्ध असत. त्यांची वेळ झाली की एका सकाळी ते अचानक गायब झालेले असत.
जाण्या येण्याचे त्यांचे काय हिशेब होत ते त्यांचे त्यांनाच माहीत. त्याबद्दल त्यांनी कधी कोणाशी चर्चा केली नव्हती. आणि अर्थात त्यांचे ते मुक्त्यार होते. त्यांच्यासारखा मुक्त, अलिप्त, निस्संग, निर्विकार कोण असणार? या बंगल्याच्या दिवाणखान्याशेजारीच खोली त्यांनी आपल्यासाठी खास बनवून घेतली होती. ते नसले तर ती खोली कुलूपबंद असे. इतरत्रही त्यांच्या राहण्याच्या उतरण्याच्या जागी अशा खोल्या असतीलही. खोलीतल्या एका कपाटात त्यांचं खास साहित्य ठेवलेलं असे. त्याची माहिती ते कोणास देत नसत. एखाद्या होतकरू तरुणास हाताशी धरून सुशिक्षित करून आपली शिष्य परंपरा निर्माण करण्याचाही त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. जे काही ज्ञान, जी काही साधना, उपासना, अर्चना, ज्या काही सिद्धी, तात्पर्य म्हणजे जे त्यांच्यापाशी होतं ते कदाचित त्यांच्याबरोबरच जाणार असेल. अरुंधतीची हकीकत ऐकल्यावर त्यांच्या मनासमोर अनेक प्रश्न उभे राहिले होते. प्रथम, मोहनच्या अनुभवांची सत्यासत्यता पडताळून पाहायला हवी होती. पण मनोमन त्यांची खात्री पटली होती की त्या घटना खऱ्या असणारच. असा प्रकार त्यांच्या कानावर काही पहिल्यांदाच येत नव्हता. त्यासाठी वाड्याच्या जुन्या भागात प्रवेश मिळणं आवश्यक होतं. किल्ल्या अर्थात मोहनपाशी असणार, त्याच्याजवळून मागून घेतल्या पाहिजेत. जयदेव रात्री 9लाच बाहेर पडले. 9:30च्या सुमारास त्यांची गाडी मोहनच्या इमारतीच्या दारापाशी थांबली. ते गेटपाशी पोचतात तोच दरवानाने गेट त्यांच्या गाडीसाठी उघडलं. त्या रात्री आपण कोणासाठी तरी गेट उघडलं होतं ही गोष्ट नंतर तो पार विसरून गेला. तीच गोष्ट ब्लॉकचा दरवाजा उघडणाऱ्या गड्याची होती. मालकांकडे आपण कोणाला नेलं ही गोष्ट तो कायमचा विसरून गेला होता. मोहनची आणि जयदेवांची भेट फक्त 2-2.5 मिनिटांची झाली. आपण कोण? आराम खुर्चीतून उठत मोहन विचारत होता. तेवढ्यात खोलीत आलेल्या गृहस्थांनी हात वर करून त्याचे प्रश्न थांबवले. मोहन, ते विलक्षण खड्या आवाजात म्हणाले, मला वाड्याच्या किल्ल्या दे. आज्ञाधारकपणे उठून टेबलाच्या ड्रॉवरमधून त्याने किल्ल्यांचा जुडगा काढून त्यांच्या हातात दिला. मोहन, मी तुला भेटलो होतो. तू मला किल्ल्या दिल्यास. हे पार विसरून जा. क्षण मात्र त्याची नजर कोरी झाली आणि जयदेवने त्याच्यापासून हातभरच्या अंतरावर उभे असूनसुद्धा तो परत त्याच्या आराम खुर्चीकडे गेला आणि खुर्चीत बसून त्याने अर्धवट सोडलेलं पुस्तक परत वाचायला घेतलं. जयदेव खोलीतून आणि नंतर ब्लॉकमधून बाहेर पडले. जुन्या वाड्यातल्या मोहनच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये आल्यावर जयदेवांनी आपल्या मागे दार बंद करून घेतलं आणि मग थैलीतला टॉर्च काढून त्याचा झोत खोलीभर फिरवला. वापरात नसल्याने सर्व सामानावर धुळीचा पातळसा थर होता. मोठं टेबल समोर होतं. त्याच्या मागच्या भिंतीत पडदा होता. जयदेवांनी हाताने पडदा दूर करताच आतल्या कपाटाचं दार समोर आलं आणि किल्लीने दार उघडताच नव्याने बांधलेली भिंत समोर आली. वरचं प्लॅस्टर सफाईदार नव्हतं, पण काम पक्कं होतं. जयदेवांनी बरोबर हँड पॉवर ड्रिल, 1/5 इंची पात्याचे हेक्सॉ, हातोडा इत्यादी सर्व साधनं आणलीच होती. मनात फक्त आशा होती की जुन्या भागाची वीज तोडलेली नसेल. ती खरी ठरली. 15-1 मिनिटातच त्यांनी त्या नव्या भिंतीत साधारण 1.5 बाय 2चं चौकोनी भगदाड पाडलं आणि त्यातून आत प्रवेश केला. समोरच देवी आणि राक्षस यांचं म्युरल होतं. राक्षसाच्या डोळ्यात बुबुळाच्या जागी किल्लीसाठी छिद्र होतं. किल्ली फिरताच तो दरवाजा अलगद आत उघडला. आत खाली जाणारा जिना होता. जयदेवांनी टॉर्च मालवला.
त्या संपूर्ण शांततेत चित्तवृत्ती पूर्ण एकाग्र करून त्यांनी खालच्या अवकाशाचा अंदाज घेतला. नाही, काहीही नाही. डावीकडे हात वर करून हाताला विजेचं बटन लागताच त्यांनी दिवा लावला. घडीव पायऱ्या उतरून ते तळघरात आले. करड्या रंगाच्या भिंतीचं तळघर. 3 भिंती रिकाम्या. फक्त एका भिंतीत ते बंद दार, बळींसाठी वापरण्यात येणारं, आणि मध्यभागी तो चमचमत्या गजांचा चांदीचा पिंजरा, पण आता रिकामा. जयदेवांनी मनाशी कशाचीच अपेक्षा ठेवली नव्हती. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं त्यांना नवलही वाटलं नव्हतं किंवा त्यांची निराशाही झाली नव्हती. पिंजरा रिकामा होता. रिकामा नसता पिंजऱ्यात खरोखरच काहीतरी असतं तरी त्यांना आश्चर्य वाटलं नसतं. पण पिंजरा रिकामा होता. त्या पिंजऱ्यातले मोहनच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नव्हतं. जयदेवांना काही उत्तरं मिळवण्यात कदाचित यश आलंही असतं, पण आता त्यांना संघर्ष नको होता. ही केवळ प्राथमिक पाहणी होती. त्यांची साक्षेपी नजर सर्व तळघरातून फिरत होती. भिंती, फरशी, वरचं छत, सर्वांवरून इथे काहीतरी वेगळं आहे एवढं त्यांना जाणवत होतं. निरीक्षणाची पातळी खाली नेली तर आणखीन काही गोष्टी उघड झाल्या असत्या, पण आत्ताच त्यांना स्वतःचं अस्तित्व उघड करायचं नव्हतं. एखादी वस्तू झाकलेली आहे किंवा एखादं दार कुलूप बंद आहे एवढी गोष्ट तिथे लपवण्यासारखं काहीतरी आहे हे दाखवण्यास पुरेशी होती. या क्षणापुरतं त्यांना एवढं पुरेसं होतं. जयदेव तळघरातून वर आणि मग वाड्यातून बाहेर आले. मागे त्यांनी सर्व कुलपं होती तशी बंद केली. किल्ल्या त्या एवढ्यात मोहनकडे परत करणार नव्हते. पुन्हा त्यांना त्या तळघरात जावं लागणार होतं. कदाचित तिथेच अंतिम संघर्ष होणार असेल. तळघरात जयदेवांना त्या अमंगल पण प्रभावी शक्तीच्या वावराच्या अनेक खुणा जाणवत होत्या. अरुंधती आणि मोहन, सुस्वभावी पण अगदीच अनभिज्ञ जोडी. आपण त्याला रक्तदान केलं आहे ही गोष्ट मोहन पार विसरून गेला होता. आपल्यासमोर त्याने रक्तप्राशन केल्याचं मोहनला दिसलं होतं, पण नजर किती सहज फसू शकते. रक्त, शरीराचे शारीरिक आणि मानसिक गुणधर्म कणाकणात वागवणारा शरीराचा अत्यंत प्रभावी घटक आणि शरीराच्या कणाकणापर्यंत ज्याची पोहोच आहे असाही. रक्त शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारच्या कार्यांचं साधन होऊ शकत होतं. आपल्यावर त्याचा कोणताही प्रभाव नाही. आपली त्याच्याशी कोणतीही बांधिलकी नाही अशा भ्रमात मोहन वावरत होता. भ्रम मिथ्या असला तरी मनाला त्याने एक मोठा आत्मविश्वास येत होता आणि तो आत्मविश्वास खरा होता. तेव्हा आत्ताच मोहनचा भ्रमनिरास करण्यात अर्थ नव्हता. जयदेवांना ती गोष्ट माहीत होती हे महत्त्वाचं होतं. आपण त्याचे विधी केले नाहीत की आपण सुरक्षित राहू ही मोहनची कल्पना अर्थात भ्रामक होती. जयदेवांचा आतापर्यंतचा अनुभव असा होता की सत्प्रवृत्त मनाच्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्या का कारणाने असेना मिळालेला फुटहोल्ड या दुष्ट शक्ती सहजासहजी कधीही सोडत नाही. मग वरवरचा देखावा काहीही असला तरी. सर्वसामान्य माणसात आणि प्रशिक्षितात फरक हाच असतो की प्रशिक्षित आपला गार्ड कधीही खाली घेत नाही. बचावाचे तट कधीही खाली घेत नाही. कोणत्याही क्षणी निष्काळजी असत नाही. प्रत्येक आणि सर्व क्षणी तो सतर्क असतो. साध्या माणसाला संभाव्य धोक्याचं विस्मरण लवकर होतं. तो बेसावत राहतो. मोहन अरुंधतीच्या बाबतीत हेच होण्याची शक्यता होती. अरुंधती भेटायला आली की ते तिला संरक्षणासाठी एक साधन देणार होते.
ते निरुपयोगी नसलं तरी पुरेसं नव्हतं. खरं संरक्षण त्यांनाच करावं लागणार होतं. त्यासाठी योग्य ते आणि तेवढे उपाय योजावेच लागणार होते. धोक्याची सूचना देणारी एखादी यंत्रणा उभी करावी लागणार होती. कारण घाला केव्हा आणि कसा होईल हे सांगता येत नव्हतं. ते तयार असणार होते. 2 दिवसांनी संध्याकाळी अरुंधती हजर झाली. जयदेवांनी मनात काहीतरी योजून ठेवलंच होतं. ती आत येऊन बसल्यावर ते म्हणाले, अरुंधती, तुझ्या मागच्या भेटीत तुला एक सूचना द्यायची राहून गेली होती. आपल्या भेटीबद्दल तू मोहनशी काही बोललीस का? नाही, खरं तर 2-3दा अगदी अशी खूप इच्छा झाली होती की त्याला सगळं सांगावं, पण नाही, मी काही बोलले नाही. छान, खूप छान. मनातला विचार त्यांनी अर्थात उघड केला नाही, पण मोहनला कळलेली माहिती त्याच्यापुरतीच मर्यादित राहील की नाही याची शंका त्यांना होती. ते रक्तदान मोहनच्या शरीराचा वा मनाचा कोणता भाग परक्या शक्तीच्या हुकुमतीखाली गेला होता हे सांगणं कठीण होतं. जयदेवांच्या समोरच टिपॉयवर एक पातळसर चौकोनी ताईत होता. चकाकत्या लाल पृष्ठावरून तो तांब्याचा असावासा वाटत होता. जयदेवांनी तो अरुंधतीच्या हातात दिला. ते बोलले तेव्हा त्यांचा आवाज गंभीर होता. अरुंधती, मी काय सांगतो ते नीट ऐक. तुला फसवी सुरक्षितता द्यायची माझी इच्छा नाही. तसंच तुला विनाकारण घाबरवून सोडायचीही माझी इच्छा नाही. हे प्रकरण पुढे कोणती वळणं घेणार आहे ह्याची मला काही कल्पना येत नाही. याच्यासारखाच एक ताईत मी तुला देणार आहे. तो तू सतत दिवसाचे 24ही तास गळ्यात ठेवायचा आहेस. गंडा दोरा, विभूती यासारखं हे प्रकरण नाही. कोणती वेळ ते मी तुला नंतर सांगतो, पण ती वेळ येताच हा ताईत तू दोन्ही हातात धरून मोडायचा आहेस. ते जमतं का ते प्रत्यक्ष करून पहा. अरुंधती, ही एक प्रकारची रंगीत तालीम आहे, पण प्रत्यक्षात वेळ आली तो कोणताही घोटाळा होता कामा नये. माझ्यावर विश्वास ठेव. मला असे अनुभव अनेक वेळा आले आहेत. घाव येतो तो औचित येतो, प्रतिकाराला तर वेळच मिळत नाही. धोक्याचा इशारा द्यायला सुद्धा क्षणार्धाचाच अवसर मिळतो. त्या अल्पावधीत हे व्हायला हवं. ती एक प्रकारची प्रतिक्षिप्त नि जर्क म्हणतात तशा प्रकारची क्रिया व्हायला हवी. कर, प्रयत्न कर. जयदेवांचा गंभीरपणा संसर्गजन्य होता. दोन्ही हातांचे अंगठे आणि शेजारची बोटं यांच्यात अरुंधतीने तो पातळ ताईत धरला आणि चेपला. जो जरासा वाढताच कट आवाज होऊन ताईताचे 2 तुकडे झाले. अगदी त्याच्यासारखाच दुसरा ताईत काढून जयदेवांनी तो तिच्या हाती दिला. आता तुला कल्पना आली आहे, हे विसरू नकोस. खरोखरच ताईत वापरायची वेळ आली तर अगदी थोडा अवधी मिळणार आहे आणि अशा वेळी माणूस भांबावून जातो. मन सैरभैर होतं. सरळ विचार सुचत नाही. साध्या साध्या गोष्टी आठवत नाहीत. अर्थात त्याबद्दल दोष देण्यात अर्थ नाही, कारण सर्वसाधारण माणसाच्या आयुष्यात अशा वेळा येतच नाहीत किंवा अगदी अपवादात्मक परिस्थितीतच येतात. तुझी संधी हुकता कामा नये. मागाहून पश्चातापाशिवाय काही राहत नाही. तेव्हा तुझ्यासाठी सहाय्याचं आणखीन एक साधन मी मनात योजलं आहे. जयदेवांनी खिशातून एक लहानसा चौकोन काढला आणि तो अरुंधतीच्या हातात दिला. अरुंधती, या कागदावर 6 वर्णाक्षरांची एक मालिका आहे. त्याने काय आणि कसं साध्य होतं हे मी तुला सांगत बसत नाही. ताईत तोडण्याची वेळ आली तर लगोलग या वर्णमालेचा उच्चार करीत राहा, न थांबता
आणि एवढं गंभीर आणि भीतीदायक ऐकून झाल्यावर शेवटचं ऐक. जयदेवांच्या चेहऱ्यावरची गंभीरपणाची जागा हास्याने घेतली होती. ज्याला वर्स्ट सिनेरिओ म्हणतात त्याचं मी वर्णन केलं होतं अरुंधती. गोष्टी इतक्या टोकाला सहसा जात नाहीत, पण गेल्या तरी तुमच्या दोघांच्या बचावाची सर्व साधनं तुझ्यापाशी आहेत. मी दिलेल्या सूचना नीट ध्यानात ठेव. वेळ आली की प्रसंगावधान राखून त्याप्रमाणे वाग. त्यानंतरची सर्व जबाबदारी माझी आहे. अरुंधती त्या पांढऱ्या चौकोनावर सुवाच्य अक्षरात लिहिलेल्या पण सर्वथा दुर्बोध अशा अक्षरांकडे पाहत होती. जयदेव, तुम्ही सर्व तयारी केली आहे, पण तुम्ही कितीही धीर देण्याचा प्रयत्न केलात तरी एव्हानाच भीतीने माझा जीव शहारून गेला आहे. देव करो आणि तुम्ही म्हणता तशी आणीबाणीची अतिरेकी वेळ आमच्यावर न येवो. पण आलीच पण आलीच आणि ऐन वेळेला काही चूक झाली, काही गोंधळ झाला तर क्षणमात्र जयदेवांचा चेहरा बदलला. क्षणमात्रच, पण ढगातून क्षणभरच डोळ्यांवर सूर्यकिरणांची तिरीप यावी आणि डोळे दिपून जावेत अशी अरुंधतीची अवस्था झाली. पुन्हा जयदेवांचा चेहरा पूर्ववत झाला होता. ते म्हणाले, मदतीसाठी तू माझ्याकडे आली आहेस, हो ना? मग निश्चिंत रहा. आता बोलण्यासारखं काही राहिलं नव्हतं. जयदेवांना नमस्कार करून अरुंधतीने त्यांचा निरोप घेतला. एका चाहत्याने कोणत्याशा निमित्ताने जयदेवांना काचेचं एक अवाढव्य झुंबर भेटीदाखल दिलं होतं. पहिल्या क्षणापासूनच जयदेवांना ते आवडलं नव्हतं, पण त्याचं मन मोडायला नको म्हणून त्यांनी त्याचा स्वीकार केला होता आणि बाहेरच्या दिवाणखान्यातल्या पंख्याखाली बसवलेल्या एका हुकला ते अजस्त्र झुंबर टांगलेलं होतं. माणसांकरवी ते झुंबर उतरवून घेऊन त्यांनी आपल्या खोलीतल्या छताला अडकवलं होतं. त्याचा एक फोटो काढून घेतला होता, तो रिड्यूस करून घेतला होता आणि त्याच्यावर काही खास संस्कार करून मग तो त्यांनी अरुंधतीला दिलेल्या त्या ताईतामध्ये घातला होता. ज्यांना थोडं बहुत कुतूहल आहे अशांसाठी सांगतो, संस्काराने जयदेवांनी तो लहान फोटो आणि ते झुंबर यांच्यात तादात्म्यता सिद्ध केली होती. अरुंधतीपाशी दिलेला तो ताईत हा केवळ एक अलार्म होता, धोक्याची सूचना देणारी घंटा होती, जयदेवांना इशारा देण्यासाठी. पण या क्लिष्ट गोष्टी तिला सांगण्यात काय हशील होतं? मोहनच्या वाड्याला त्यांनी त्या रात्री भेट दिली होती. तेव्हा येताना बरोबर त्यांनी मोहन आणि अरुंधतीचा एक फुल लेंथ फोटोही आणला होता. फोटोतल्या मोहनच्या चेहऱ्याचे त्यांनी बराच वेळ निरीक्षण केलं होतं. तसा चेहरा सामान्यच होता, पण दोघं एकमेकांना अनुरूप होते यात शंका नव्हती. पण तो फोटोसुद्धा त्यांनी काही एका खास हेतूसाठी आणला होता. मोहन अरुंधती यांच्यावर काही बाका प्रसंग आला आणि अगदी त्या क्षणी जयदेवांना काही सूचना मिळाली तरी तिथपर्यंत पोहोचण्यास जयदेवांना काही किमान वेळ लागणारच होता. जयदेव तिथे पोहोचेपर्यंतच्या वेळात त्या दोघांच्या संरक्षणासाठी तरतूद त्यांना करायची होती. आता आपण मोहनचं मनोगत ऐकणार आहोत. मोहन, अरूपाशी मनातले सर्व विचार स्पष्टपणे बोलून टाकल्यानंतर मला सुरुवातीची तिची प्रतिक्रिया अपेक्षितच होती. पण अर्थात याआधी बरेच दिवसांपूर्वी तिला माझ्या विलक्षण समस्येची कल्पना दिलेली असल्याने तिचा काहीही गैरसमज होण्याचा प्रश्न नव्हता. पण वारंवार ती मला कोणा तज्ज्ञाचा सल्ला घेण्याचा आग्रह करत होती. तो मात्र मला पटत नव्हता. मग तो विषय तेवढ्यावरच थांबला. अर्थात आमच्या भेटी होतच राहिल्या.
सुरुवातीस अरुंधती मला आपले मन बदलायचा आग्रह करायची. तिचं मत पटवून द्यायचा प्रयत्नही करायची. पण मग तिच्या वागण्यात एकदम बदल झाला. माझी समस्या, माझा अनुभव यापैकी कशावरही बोलण्याचं तिने सोडूनच दिलं. तिला इतका जवळून ओळखणारा मी, माझ्या ध्यानात ही गोष्ट तात्काळ आली. अरुंधती ही गोष्ट केवळ बेफिकीरपणाने किंवा निष्काळजीपणाने करीत नाही आहे. खरोखरच तिच्या मनावर काहीतरी ओझं आहे. पण कसलाही बोजा नाही. आधीच्या तिच्या वागण्यात एक प्रकारचा विरक्तपणा आला होता. तो कुठच्या कुठे गेला. ती स्वतः तर अनेक पार्टीज, समारंभ इत्यादीत उत्साहाने भाग घेऊ लागली. शिवाय आग्रहाने मलाही बरोबर न्यायला लागली. तिला नाही कसं म्हणणार ना. त्या एकाच रात्री घरात 2 जरासे भीतीदायक अनुभव आल्यानंतर मला एकट्याने रात्रभर घरात राहायची जराशी धास्तीच वाटायला लागली होती. कोणतीही खोली उघडताना आत काय दिसेल याचा विचार मनात आल्याखेरीज राहत नसे. माझं मानसिक संतुलन बिघडविण्याचा जर त्याचा हेतू असेल तर तो पूर्ण साध्य झाला होता. सुदैवाने गोष्ट ही होती की आता माझ्यावर कोणतीही जबाबदारी नव्हती. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे नव्हते. जो काय मनस्ताप व्हायचा तो मला एकट्यालाच होत होता. इतर कोणालाही त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणार नव्हते. माणसाचा सावधपणा फार काळ टिकत नाही हीच गोष्ट खरी. पुढचे 8-10 दिवस आणि रात्रीही जसे नॉर्मल गेले तशी मनातली अस्वस्थता आणि भीती देखील जराशी कमी झाली. आणि अर्थात अरुंधतीच्या मोकळ्या आणि प्रेमळ सहवासानेही मनावरचा ताण हलका झाला होता. अशा जरा बेसावत मनाच्या अवस्थेतच एकदा कुठल्याच्या पार्टीनंतर बराच उशिरा मी परत आलो. पार्टीत अर्थातच 1-2 ड्रिंक झालीच होती. मनावर एक सुखद समाधान पसरलेलं होतं. दार उघडून आत आलो. दार मागे लागलं. दिवा लावला. पण दिवा लागलाच नाही. अर्थात वीज गेली नव्हती, कारण मी एवढ्यातच बाहेरच्या लख्ख प्रकाशित रात्रीतून आलो होतो. पॅनेलवर हात फिरवून बटन बरोबर होतं की नाही ते पाहिलं. मग इतरही बटणं दाबली. पंखा लागला नाही. कोचामागचा रीडिंग लॅम्प लागला नाही. फ्यूज वगैरे गेली असली तर आता ते शोधत बसण्यात मला स्वारस्य नव्हतं. तेवढी एनर्जी नव्हती आणि त्याची आवश्यकताही नव्हती. अंदाजानेच वावरत मी कपडे बदलले. बाथरूममध्ये जाऊन हात तोंड गार पाण्याने धुतलं आणि बेडरूममध्ये आलो. इतर दिवे लागत नव्हते तेव्हा बेडरूममधलाही दिवा लागणार नव्हताच. बाबांनी आईच्या वेळेपासूनच याही ब्लॉकमध्ये इमर्जन्सी दिव्यांची सोय केली होती. पण ते सर्किटमध्ये घातलेले नव्हते. त्यांच्या बॅटऱ्याही डाऊन झालेल्या असणार, नाहीतर मेन लाईन जाताच त्या आपोआप लागले असते. आता मला त्या कोणत्याही विवंचना नको होत्या. फक्त बिछाना गाठायचा होता. खोलीत दिव्याची आवश्यकताही नव्हती. सर्वच वस्तू परिचयाच्या होत्या. पण खोलीत पाय टाकताच काहीतरी वेगळेपणाची जाणीव झाली. आधी पायाखाली मऊ लिनोलियमच्या ऐवजी गार फरशी लागली. आसपासची हवाही गार वाटत होती. मेंदूवर ड्रिंकची जी काही थोडी बहुत नशा होती ती खाडकन उतरली. माझ्या आसपास माझी बेडरूम नव्हती. बेडरूम असती तर अंधार असला तरी ओळखीच्या ठिकाणी काडेपेटी मेणबत्ती हे सापडलंच असतं. आता आसपास ओळखीचं काहीच नव्हतं. मी होतो तरी कुठे? एक हात पुढे करून आणि पावलं खालच्या फरशीवर घासत मी सावकाश पुढे निघालो. 5-7 पावलं चालताच हाताला प्लॅस्टरचा भिंतीचा स्पर्श झाला. त्या भिंतीचा आधार घेत मी आणखीन 5-7 पावलं टाकली. हातांनी विजेचं बटन दाबलं.
दिवा लागण्याची फारशी आशा नव्हती, पण तरीही बटन दाबलं. खट आवाज झाला आणि दिवा लागला. अगदी डोळे दिपवून टाकणारा प्रकाश. मी बाबांच्या ऑफिस खालच्या तळघरात होतो. समोर चकचकत्या गजांचा पिंजरा होता आणि त्या पिंजऱ्यात ते 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 त्या मागच्याच पवित्र्यात गुडघे मुडपून, गुडघ्यांवर मान वाकडी ठेवून लाल डोळ्यांनी माझ्याकडे पाहत बसलं होतं. मेंदूचा एक कोपरा मनाला बजावत होता, हे खरं असणं शक्य नाही. हा भास आहे, दृष्टीभ्रम आहे, ही फसवाफसवी आहे. पण डोळ्यांना समोर तळघर आणि पिंजरा दिसत होता. हातांना मागे गार प्लॅस्टरची भिंत लागत होती. नाकात तो परिचित उग्र दर्प खवखवत होता. ज्ञानेंद्रियांच्या या जाणीवा कशा नाकारणार? माझ्या जाणीवांशी असा खेळ मांडणाऱ्या त्याचा मला विलक्षण संताप आला, पण तोही मी ओसरू दिला. त्याचा हेतू साध्य करण्यासाठी त्याच्या या सर्व करामती होत्या. माझा हेतूही माझ्या मनासमोर स्पष्ट होता. त्याने मला कोणत्या तरी भुलावणीखाली प्रत्यक्ष तळघरात नेलं काय, किंवा माझ्या भोवती त्या तळघराचा अगदी खरा वाटणारा आणि जाणवणारा देखावा उभा केला काय? त्याने माझ्या निश्चयात काहीही फरक पडणार नव्हता. मनावरचा भीतीचा अंमल आता ओसरला होता. मीही त्याच्याकडे पाहत उभा राहिलो. मी त्याच्यावर कोणताही आरोप करणार नव्हतो. त्याला कशाचंही स्पष्टीकरण मागणार नव्हतो. काही वेळ मी काही बोलण्याची वाट पाहून ते त्याच्या खरखरत्या आवाजात म्हणालं, मोहन मोहन, तुला याआधी 2 इशारे दिले आहेत. आता हा 3रा आणि अखेरचा इशारा आहे. तुला एवढंच दाखवायचं होतं, तुझं मन आणि शरीर सर्वांचा मी स्वामी आहे. मी स्वामी आहे. एक तू विसरला होतास. एक तू विसरला होतास, त्याची मी तुला आता आठवण करून देतो. तुझं रक्त हे माझ्या रचनेचा एक घटक झालं आहे. काय खरं आणि काय खोटं याचीही तुझ्या मनात गल्लत होईल. आपण कुठे आहोत हेही तुला समजणार नाही. शेवट चांगला असणार नाही. ऐक, शेवट चांगला असणार नाही. हा शेवटचा इशारा आहे. मी काही बोलतो का यासाठी ते क्षणभर थांबलं, पण मी काहीही बोलणार नव्हतो. माझा निर्णय माझ्या कृतीनेच दाखवणार होतो. एकाएकी माझ्या डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखी झाली. मी डोळे उघडले तेव्हा माझ्या प्रकाशित बेडरूममध्ये होतो. नाटक संपलं होतं. ही काही डायरी किंवा रोजनिशी नाही. दैनंदिन व्यवहारांची नोंद आवश्यक नाही. त्या चमत्कारिक अनुभवानंतर 2 आठवड्यांनी अमावस्या आली. मी काहीही केलं नाही. पुढे 5-6 दिवस खरोखरच अगदी तणावाखाली गेले. एव्हाना त्याची खात्री पटली असेल की मी माझा निर्णय बदलणार नाही. त्याला जे काही करायचं असेल ते एवढ्यातच करेल. पण 8 दिवस गेले, 15 गेले, पुढची अमावस्याही गेली. काहीही झालं नाही. हा काय एखाद्या उंदरा मांजराचा खेळ होता की काय? की मला सतत तणावाखाली ठेवून वेडाच्या सीमेकडे लोटायचं होतं? पण मीही काही कच्चा नव्हतो. शांतपणे वाट पाहत राहिलो. पण महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले. काहीही झालं नाही. शेवटी मनात आशा आली. का येऊ नये? आशेवर तर मानव आपलं सर्व आयुष्य आखत असतो, जगत असतो.
आतापर्यंतच्या अनुभवातलं सत्य काय होतं? त्याने दाखवलेले सर्व प्रसंग, सर्व देखावे खोटे, भ्रामक असण्याची शक्यता होती. माणसाची अंधश्रद्धा हीच त्याची खरी शक्ती असू शकत होती. प्रखर आत्मविश्वासापुढे, प्रखर इच्छाशक्तीपुढे त्याची ताकद बोथट होत असे. पण कार्यकारण भावात तर्कशुद्ध स्पष्टीकरणात शिरण्याची काय आवश्यकता होती? त्या चौकटीत बसणारे तरी हे अनुभव होते का? मला एवढं समजत होतं की गेले काही महिने आपलं आयुष्य अगदी नॉर्मल झालंय. मनावरचा सतत काळजीचा, व्यग्रतेचा ताण गेला आहे. अरुंधतीचा विचार मनातून कधी गेलाच नव्हता. पण इतके दिवस त्याबरोबरच मनात एक हुरहुर येत असे. हाताशी आलेलं सुख गमावल्याची हुरहुर. पण आता मनात पुन्हा आशा नव्याने जन्माला आली होती. आणखीन काही दिवस गेले आणि त्या दिवसात जर काहीही विलक्षण, अनैसर्गिक, भयकारक असा अनुभव आला नाही तर माझ्या मागचा ससेमिरा कायमचा सुटला आहे असा निष्कर्ष काढायला आशा होती. बाबांच्या मृत्यूला 6 महिने उलटून गेले होते. इतक्या दिवसात मी अरुंधतीच्या घरी एकदाही गेलो नव्हतो. आमची ओळख अमेरिकेत झाली होती. विवाहाचा विचार आम्ही तिकडेच पक्का केला होता. पण बाबांच्या पत्रासरशी मी भारतात परत आलो होतो. त्या मागोमाग बाबांचा मृत्यू आणि नंतरचं ते सगळे प्रकार. अरुंधतीने घरी काय सांगितलं होतं मला माहीत नाही. पण त्यांच्याकडूनही माझ्याशी कोणताही संपर्क साधला गेला नव्हता. आणि त्या सकाळी प्रथमच मी तिच्या घरी गेलो. फोन केला नाही. अर्थात तशी औपचारिकता आमच्यात कधीच नव्हती. माझं येणं अरुंधतीला संपूर्ण अनपेक्षित होतं. पण मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर असं काही दिलखुलास हास्य आलं की सांगता येत नाही. मोहन आत्ता ह्या वेळेला. माझा हात हातात घेत ती म्हणाली, चहासाठी आलोय. वेलकम. आणखीनही काही होतं. आणखीन काय रे? तुझ्या वडिलांजवळ तुझ्यासाठी औपचारिक मागणी घालणार आहे. मोहन. ती तशीच हबकून माझ्याकडे पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावरून आनंद, आश्चर्य, शंका, समाधान, कितीतरी भाव एकापाठोपाठ एक असे येत गेले. आमचा विवाह पारंपरिक पद्धतीने खूपच साधेपणाने झाला. बाबा असते तर अर्थात हे त्यांनी कधीच मान्य केलं नसतं. अगदी साधेपणाने म्हटलं तरी आमंत्रितांची संख्या 1000च्या वर गेलीच. आमच्या दोघांच्या कुटुंबाच्या परिचयाचा परिघच मोठा होता. स्वागत समारंभात पती पत्नी आपापल्या परिचितांची ओळख आपल्या सहचारिणीला करून देत असतातच. पण त्या ओळखी अगदी औपचारिक असतात. नावं चेहरे कुठे लक्षात राहिला. पण मध्येच अरुंधतीने माझ्या खांद्याला स्पर्श करून हाताने खूण करून हॉलमधून आमच्याकडे येत असलेल्या एका उंच व्यक्तीकडे माझं लक्ष वेधलं. उंचीमुळे असेल किंवा इतरही कारणाने असेल, पण ते गृहस्थ सर्वांमध्ये सहज उठून दिसत होते यात शंका नव्हती. त्यांचं लक्ष आमच्याकडे वळताच अरुंधतीने हात उंचावून त्यांना खूण केले. आसपासच्या सेंटच्या भपकाराने असेल, दिवसभराच्या झालेल्या दगदगीमुळे असेल, मिष्टान्नाच्या आग्रहाच्या जड भोजनाने असेल, पण मला एकाएकी अस्वस्थ वाटायला लागलं. डोळ्यांसमोर अंधेरी आली. जराशी चक्करही आलीशी वाटली. मी मटकन मागच्या खुर्चीत बसलो. कदाचित 2-3 मिनिटांनी असेल. मी डोळे उघडले. आसपासचे लोक मागे सरले होते. स्टेजवरचा मोठा एअर ब्लोअर
कोणीतरी माझ्या दिशेने वळवला होता. अरुंधती जरा काळजीच्या नजरेने माझ्याकडे पाहत होती. चेहऱ्यावर घाम आला असला पाहिजे. पंख्याचा वारा गार लागत होता. मोहन, मोहन, आता बरं वाटतंय ना? हं, बरं वाटतंय ना? ठीक आहे. जरा जरा चक्कर आल्यासारखं झालं होतं. ओह, आय एम परफेक्टली ओके नाऊ. माझा आवाजच ते सांगत होता. तिच्या चेहऱ्यावरची काळजी दूर झाली. स्वागत समारंभाचा कार्यक्रम पुढे सुरूही झाला. मध्येच कोणीतरी येऊन अरूच्या कानात काहीतरी निरोप दिला. मी येते हं मिनिटभरात, असं म्हणत ती उठली. स्टेजच्या पायऱ्या उतरून डावीकडच्या मोठ्या दाराबाहेर गेली. माझ्या मित्रांच्या गराड्यात मी इतका गुरफटून गेलो होतो की अरू केव्हा परत आली ते मला समजलंच नाही. आज इथेच थांबूया. अरूचं आणि मोहनचं लग्न तर झालं. आता पुढे बघूया काय होतंय. नक्की ऐका संपूर्ण कथा. भेटूया पुन्हा.